मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार. हायकोर्टाच्या निर्देशानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांकडून नोटीस. लवकरात लवकर आझाद मैदान रिकामं करण्याचं नोटीसमध्ये नमूद. नोटीस मिळाली नसल्याचा कोर कमिटीचा दावा, पण आता प्रत्यक्ष पोलीस आझाद मैदानात. राधाकृष्ण विखे पाटलांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू. जीआरचा अंतिम मसुदा आणि हायकोर्टाच्या सुनावणीवर खलबतं. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार आजच नवा जीआर काढण्याची शक्यता. मराठा आंदोलन प्रकरणी हायकोर्टाच्या निर्देशानंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये. सीएसएमटी चौक रिकामा. आंदोलकांच्या गाड्याही हटवल्या, तर पोलिसांनी आंदोलकांना सीएसएमटी स्थानक सोडायला लावलं. मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात मराठा आंदोलकांवर 5 ते 6 गुन्हे दाखल. वाहतुकीत अडथळे, मालमत्तेचं नुकसान आणि मारहाण प्रकरणी गुन्ह्याची नोंद. बीडमधील मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात. आंदोलनादरम्यान 5 लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान असणारे गुन्हे रद्द होणार. मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरुद्ध हायकोर्टातील सुनावणीचा आजचा दुसरा दिवस. दुपारी 1 वाजता नियमित खंडपीठासमोर पुन्हा सुनावणी होणार. 7 दिवसांच्या गणपती आणि गौरींचं आज विसर्जन. बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रशासन सज्ज. ठिकठिकाणी कृत्रिम तलावही तयार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.